नमस्कार. 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीत एका महान संताचा उदय झाला, ज्यांनी केवळ भक्तीच्या बळावर समाजातील जातीभेद आणि विषमतेचे तट पाडले. वारकरी संप्रदायाला संघटित आणि लोकशाही स्वरूप देण्याचे श्रेय जाते ते संत नामदेवांना. ते भक्त शिरोमणी होते, पण त्याहून अधिक ते समाजसुधारक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार होते. संत नामदेवांचा जन्म इसवी सन 1270 मध्ये शिंपी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण आणि तारुण्य विठ्ठल भक्तीत गेले. सुरुवातीला त्यांची भक्ती केवळ सगुण भाबडी होती. वयाच्या विशीत त्यांची भेट संत ज्ञानेश्वरांशी झाली. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सामाजिक इतिहासाला नवीन दिशा देणारा ठरला. ज्ञानेश्वरांच्या मार्गदर्शनानंतर गोरा कुंभार यांच्यासह झालेल्या संत संमेलनात नामदेवांना जाणवले की केवळ भक्ती पुरेशी नाही, तर तत्वज्ञानाचे आणि ज्ञानाचे बळ हवे. त्यानंतर नामदेवांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचर यांना आपले गुरु मानले. त्यांच्याकडून घेतलेल्या गुरुदक्षिणेमुळे नामदेवांच्या भक्तीत निर्गुण आणि ज्ञानयुक्त स्वरूप प्राप्त झाले. आता त्यांची भक्ती अधिक प्रगल्भ झाली होती आणि समाजकार्यासाठी ते सज्ज झाले. 13व्या शतकात समाज जातीभेद आणि उच्च नीच भावनेने विभागलेला होता. नामदेवांनी आपल्या कार्याचा केंद्रबिंदू याच विषमतेच्या निर्मूलनावर ठेवला. नामदेवांनी सर्व 18 पगड जातीतील संतांना एकत्र आणून वारकरी संतांचा मेळा तयार केला. यातून त्यांनी समाजाला हा संदेश दिला की भक्ती आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जात आडवी येत नाही. हा सामाजिक समरसतेचा आदर्श होता. त्यांनी कर्मकांड आणि रूढिवादावर टीका केली. नामस्मरण हाच मुक्तीचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग आहे, हे त्यांनी आपल्या साध्या अभंगातून जनतेला पटवून दिले. नामदेवांनी सामुदायिक कीर्तन भजनाची प्रथा सुरू केली. यामुळे भक्तिमार्ग जनसामान्यापर्यंत पोहोचला आणि तो कोणत्याही एका वर्गाची किंवा जातीची मक्तेदारी राहिली नाही. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकशाही धार्मिकतेची संकल्पना रुजवली. नामदेवांचे तत्वज्ञान केवळ बोलण्यात नव्हते, तर ते कृतीत उतरलेले होते. सर्वां भूती परमेश्वर हे तत्व त्यांनी प्रत्यक्ष जगले. भाकरी पळवणाऱ्या कुत्र्यालाही त्यांनी परमेश्वराचे रूप मानले आणि त्याला भाकरीला लावण्यासाठी तूप घेऊन ते धावले. समभाव आणि प्रेमाचे हे सर्वोच्च उदाहरण आहे. त्यांनी लोकांना संसार सोडून पळून जाण्यास सांगितले नाही, उलट संसारात राहूनही अनासक्त कसे राहायचे याचा उपदेश दिला. ते म्हणायचे, संसारी असावे असोनी नसावे, कीर्तन करावे वेळोवेळा. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रात विखुरलेपणा आला. नामदेवांनी मोठ्या जिद्दीने वारकरी संप्रदायाची पताका 50 वर्षे एकट्याने सांभाळली आणि महाराष्ट्राची धार्मिक व भावनिक एकात्मता टिकून ठेवली. महाराष्ट्राची भूमी तयार झाल्यावर नामदेवांनी आता आपले कार्यक्षेत्र विस्तारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या महान कार्यासाठी उत्तर भारताचा प्रवास सुरू केला. नामदेवांनी धर्म आणि प्रांताच्या सीमा ओलांडून भागवत धर्माचा संदेश संपूर्ण देशात पोहोचवला. त्यांनी पंजाबमध्ये 20 वर्षापेक्षा अधिक काळ वास्तव्य केले. घुमान हे गाव त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्र बनले. त्यांनी तेथील स्थानिक भाषा पंजाबी आत्मसात केली आणि त्याच भाषेत अभंग रचना केली. त्यामुळे तेथील सामान्य जनतेला भक्तीचा मार्ग सोपा झाला. घुमानमध्ये त्यांनी धार्मिक सहिष्णुता रुजवली. परमेश्वर एका मूर्ती किंवा इमारतीपुरता मर्यादित नसून तो सर्वत्र सर्व काळ आहे हे त्यांनी बिंबवले. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम समुदायांना एकत्र आणण्याचे महान कार्य केले. या कार्याचा सर्वोच्च सन्मान म्हणजे शीख धर्मियांचा पवित्र ग्रंथ श्री गुरु ग्रंथ साहिब मध्ये त्यांचे 61हून अधिक पदे समाविष्ट आहेत. नामदेव भक्त शिरोमणी म्हणून सर्व धर्मियांना मान्य आहेत हे सिद्ध झाले. घुमान येथील गुरुद्वारात नामदेवांना बाबा नामदेवजी महाराज म्हणून पूजले जाते. शीख संप्रदायात नामदेवांना असलेले हे आदरणीय स्थान देशाच्या भावनिक एकात्मतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. नामदेव केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर ते लोककल्याणकारी समाजसेवक होते. पाण्याच्या टंचाईत त्यांनी लोकांना विहिरी आणि तलाव खोदण्यास मदत केली, ज्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या कार्यामुळे वारकरी कीर्तन आणि शीख शबद कीर्तन
यामध्ये सांस्कृतिक आणि आध्यात्मिक साम्य आढळते. नामदेव हे देशाला भक्तीच्या धाग्याने जोडलेले महान संत होते. संत नामदेवांनी 80 वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य जगून साहित्य, समाज सुधारणा आणि राष्ट्रीय एकात्मता या तिन्ही क्षेत्रांना अमूल्य योगदान दिले. इसवी सन 1350 मध्ये त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली. त्यांनी स्वतःहून देवाच्या पायरीवर स्थान मागितले, जेणेकरून प्रत्येक वारकऱ्याच्या चरणधुळीचा स्पर्श त्यांना व्हावा. ही त्यांची अत्यंत नम्र आणि समतावादी भावना होती. संत नामदेवांचे जीवन हा जातीभेदविरहित समाज आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एक उज्ज्वल इतिहास आहे. त्यांचा संदेश आजही तेवढाच प्रेरणादायी आहे. नामदेव जयंतीनिमित्त त्यांच्या समता आणि प्रेमाच्या विचारांचे स्मरण करणे हीच त्यांना खरी मानवंदना.